कोपरगाव माहेगाव येथील भीमसैनिकांवरील हल्ल्याने महाराष्ट्र संतप्त। कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथे भीमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत पॅन्थर विनोद भाऊ भोसले तसेच आदिवासी समाजाचे वरिष्ठ नेते, समाज योद्धा व समाजरक्षक मंगेश अवताडे आणि आदिवासी कन्या संगीताताई कडाडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढू। तसेच दलित व आदिवासी समाजावर कुठेही अन्याय झाल्यास त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल असा इशाराही देण्यात आला। मात्र समाजासाठी काम करणाऱ्या आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेल्या या नेत्यांवरच कारवाई करत कोपरगाव पोलीस स्टेशन येथे विनोद भाऊ भोसले, मंगेश अवताडे व इतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली असून न्याय मागणाऱ्यांवरच गुन्हे दाखल होणे ही गंभीर बाब आहे अशी भावना व्यक्त होत आहे। पंचलाईन, अन्याय करणाऱ्यांना संरक्षण आणि न्याय मागणाऱ्यांवर गुन्हे हे चालणार नाही। काय झालं ते पाहायला जाता येत पाहायचे झाले पाहिजे, चालता येत नाही। आता हे मुसलमानच्या लोकांनी हे दिले, त्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, त्यांनी दिले तेव्हा आता उठून चालायचं। म्हणजे करता धरता जो मुलगा आहे का त्यालाच मध्ये टाकलेला आणि तो कंप्लेंट द्यायला गेला होता। तो आधीच मारामारीच्या आधीच कंप्लेंट द्यायला गेलेला होता, त्याला माहिती नाही या मारामारी। म्हणजे तो FIR दाखल करायला गेला आणि त्याच्यावरतीच गुन्हा दाखल केला, त्याच्यावर म्हणजे त्याचा न्याय मांडण्याचा काही संबंध नाही। तो सांगायचा मी इथंच होतो, महेश मोरे। आणि त्याच्या बायकोला इथे येऊन शिवाय दिला, त्याच्या बायकोला स्वतः। अच्छा, आणि महेश भांडण महेश नव्हता तिथं? नाही, शिवाय दिला त्याच्या बायकोला म्हणून तो कंप्लीट करायला गेला, त्याला तिथंच मध्ये घेतलं। एवढं करून 307 यांच्यावरती दाखल आपण आवाज उचलल्यानंतर मग त्यांच्या 307 केला ना। आपण आवाज उचलला का तोपर्यंत नव्हता, पण आपण आवाज उचलल्यानंतर समोरच्या पार्टीची मधीच म्हणून ते जाम झाले। मला फक्त एवढंच आहे, आपल्या माणसाला खूप महाग त्यांचं पण नाही, तुम्ही यांचं पण आवडा करून घ्या, तोपर्यंत पैसा जबाबाला जाऊ ऑपरेशन झालं ना। बरं बापरे, एवढा अन्याय झाला।